डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या कोर्टाच्या कामानिमित्त धुळ्यात आले होते। त्यावेळेस ते 19 जुलै ते 31 जुलै दरम्यान धुळे शहरातील लडिंग किल्ला येथे आलेल्या लांडोर बंगला येथे मुक्कामी थांबले होते। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून लांडोर बंगला येथे भीम स्मृती यात्रेचे आयोजन करण्यात येत असते। यंदाही भीम स्मृतीचे आयोजन उत्साहात साजरा करण्यात आला। दरवर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम समिती यात्रेनिमित्त राबविले जातात। म्हणून आज रिपब्लिकन खरात पक्षाचे सर्वोच्च सचिन भाई खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पप्पूभाई पगारे यांच्या माध्यमातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना 500 किलो बिर्याणीचे वाटप करण्यात आले। यावेळी फाईट ग्रुपचे अध्यक्ष नानाभाई साडवे यांच्या हस्ते बिर्याणीची वाटप करण्यात आली। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 52 वर्षाने पवित्र झालेल्या भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आम्ही दरवर्षी इथे 31 जुलैला बिर्याणी वाटपचा कार्यक्रम ठेवतो। यावर्षी आम्ही असा कार्यक्रम राबवला। कमीत कमी इथं 20 ते 25 हजार लोकांनी जेवण केलं। आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला। तरी याच्या पुढे असा आमचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे चालतच राहील। तरी इथं आलेल्या सर्व भीमसैनिकांना माझा मानाचा जय भीम। आणि आमचे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष भैयाभाऊ खरात, विनोद अण्णा केदार, उत्तर महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष हेमंतभाऊ पवार आणि सगळे माझे मित्र परिवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष यांच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात आला। माझे वडील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय नाना पगारे व माझा मोठा बंधू विशाल भाऊ संजय पगारे हे दरवर्षीचा कार्यक्रम राबवायचे। त्या अनुषंगाने मी हा कार्यक्रम याच्या पुढे असाच त्यांच्या आशीर्वादाने चालू ठेवेल एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली 1937 साली लांडोर बंगला किल्ले लडिंग या ठिकाणी बाबासाहेबांनी 3 दिवस मुक्काम केला होता। त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी 1992 पासून भीम स्मृती यात्रा महोत्सवाचे या ठिकाणी आयोजन केले जाते। दरवर्षी या ठिकाणी प्रबोधनात कार्यक्रम व अन्नदानाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केले जाते। तसेच बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र, गुजरात, MP या ठिकाणी येत असतात। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या न्यायिक कामासाठी 31 जुलै 1937 रोजी धुळे येथील फॉरेस्ट मधील लांडोर बंगला या ठिकाणी 3 दिवसीय कामासाठी आले होते। त्या बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, बाबासाहेबांनी पावन स्मृतींना प्रणाम करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आज 31 जुलैला गेल्या 1938 पासून इथे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या संपूर्ण जिल्ह्यातून, या संपूर्ण राज्यातून अनेक अनुयायी हे बाबासाहेबांच्या प्रतिमेला, बाबासाहेबांच्या आठवणींना, बाबासाहेब स्मृतींना वंदन करण्यासाठी इथे येत असतात। यामध्ये इथे सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे आणि बाबासाहेबांच्या विचार इथे जनमानसात पोहोचावा असे अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम इथे दर साली होत असतात आणि लाखोंच्या संख्येने इथे भीम अनुयायी हे येत असतात आणि बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करत असतात। सर्वांना मानाचा जय भीम। आज 31 जुलै या रोजी अनेक वर्षापासून या ठिकाणी भीम स्मृती यात्रा ही आयोजित केली जाते। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते। त्यानिमित्ताने अनेक वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले जातात। महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून प्रत्येक कलाकार या ठिकाणी येतो। वेगवेगळ्या प्रकारचे अन्नदान असो, वह्या पुस्तक वाटप असो असे कार्यक्रम केले जातात। त्यानिमित्ताने आम्ही देखील छोटे कलाकार या ठिकाणी आलो आहोत। तर आम्ही या दिवसाचं बाबासाहेबांना थोडंसं गाण्याच्या माध्यमातून अभिवादन करतो। तर आमच्या गाण्याला सुरुवात करतो। भीम मोत्याचा हार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम निळा तलवार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम निळाईच्या पार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय, गुलामीने हाल हाल केले, मूक नायकाचे डोळे ओले, त्याच्या मनूच्या छातीत भाले, भीम सती सारे रान हाले, भीम विचाराची धार ग माय, भीम विचाराला धार ग माय,
भीम नंगी तलवार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय. जय भीम.